नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 10वी बोर्डसाठी परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचे प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेले आहेत. आपण चॅप्टर वाईज आपण पाहतोय. या अगोदर 3 चॅप्टरवरचे आपण क्वेश्चन पाहिलेले आहेत आणि यानंतर आणखी 3 चॅप्टरचे म्हणजे टोटल आपल्याला पार्ट 1 मध्ये 6 चॅप्टर आहेत आणि ह्या 6 चॅप्टरचे डिस्ट्रीब्युशन मी 3 चॅप्टरमध्ये केलेलं आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 3 चॅप्टर बघितलेत आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढील 3 चॅप्टरचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न जे 10वी बोर्डमध्ये येऊ शकतात किंवा येतीलच अशाच पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतील. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये राहिलेले 3 चॅप्टरचे प्रश्न अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. जर तुम्ही पार्ट 1 पाहिला नसेल तर आधी तो नक्की पहा आणि मी त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला तुम्ही तर नक्कीच तुम्हाला यातून फायदा होईल आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. तुम्ही याचा जर सराव केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 4 नंबरचा चॅप्टर अर्थनियोजन. यामध्ये कशा प्रकारचा प्रश्न आपल्याला पडू शकतो किंवा कशा प्रकारचा प्रश्न बोर्डामध्ये येऊ शकतो बघा. श्री पाटील यांनी 15,000 रुपये गुंतवणूक करून 10 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स प्रत्येकावर 5 रुपये अधिमूल्य देऊन खरेदी केले. त्यांनी किती शेअर्स खरेदी केले हे आपल्याला विचारलंय. तर चला मग कशा पद्धतीने येईल बघा. इथे दिलंय काय ते आपल्याला सुरुवातीला लिहायचंय. काय दिले बघा. दर्शनी किंमत किती दिली बरं इथे. दर्शनी किंमत 10 दिली आहे. दर्शनी किंमत बरोबर 10 आणि अधिमूल्य किती दिले 5 रुपये. अधिमूल्य 5 रुपये आहे. बरोबर आहे. जे दिलंय ते सुरुवातीला आपल्याला लिहून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बघा शेअर्स बाजारभाव आपल्याला कसा निघेल मग. शेअर्स आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती आहे किंवा कसं निघते बघा. शेअर्सचा बाजारभाव बरोबर काय येत आहे तर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. यावरून काय निघेल आपल्याला तर शेअरचा बाजारभाव मिळेल. जर हे तुम्ही लिहिलं, महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, IMP पॉईंट आहे. जर तुम्ही हा पॉईंट किंवा हे लिहिलं तर तुम्हाला हाफ मार्क अर्धा मार्क मिळवून जातो. या ठिकाणी एवढं नेहमी लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये हे स्किप करू नका. तर मग दर्शनी किंमत किती आहे. दर्शनी किंमत 10 आणि अधिमूल्य किती आहे तर 5. म्हणजेच टोटल किती झालेत 15 रुपये. किती झालेत 15 रुपये झालेत. आता याचा अर्थ आपल्याला 15 रुपये गुंतवल्यावर त्या कंपनीचे किती 1 शेअर्स मिळेल. लक्षात येते तुम्हाला. आपल्याला बाजारभाव मिळाला इथे म्हणजेच त्या कंपनीचे 15 रुपये जर गुंतवले तर त्या कंपनीचे आपल्याला 1 शेअर्स मिळतो. ते आपल्याला इथे काय करायचं आहे प्रेझेंट करायचं आहे. याचा अर्थ काय होतो मग. याचा अर्थ 15 रुपये गुंतवल्यावर त्या कंपनीचा त्याला 1 शेअर्स मिळतो. आपण हे इथे प्रेझेंट केलेलं आहे. ठीक आहे. आता बघा म्हणजेच आपल्याला माहिती आहे की श्री पाटील यांनी किती गुंतवणूक केलेली 15,000 रुपये गुंतवणूक केलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला शेअर्सची एकूण संख्या काढायची. शेअर्सची एकूण संख्या विचारली ना. इथं त्यांनी किती शेअर्स खरेदी केले कितीमध्ये तर 15,000मध्ये. तर मग आपल्याला एकूण शेअर्स संख्या काढायची आहे. ठीक आहे. मग एकूण संख्या शेअर्स काढायची म्हणजेच काय एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. बघा तुम्ही हा पॉईंट पण लिहिला तर तुम्हाला हाफ मार्क इथे मिळून जातो.
तर बघा, एकूण गुंतवणूक किती केली त्यांनी? 15,000 रुपये, बरोबर आहे की नाही? आणि त्यानंतर मग बाजारभाव किती आहे? तर 15. बाजारभाव 15 आहे. तर बघा या ठिकाणी आपण यांचा जर भागाकार केला, 15 × 15, 15 × 15 आणि 0 त्यावर लावले आपण, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 1000 शेअर्स, किती? 1000 शेअर्स या ठिकाणी मिळत आहेत. मग श्री पाटील यांनी किती शेअर्स खरेदी केले? तर 1000 शेअर्स त्यांनी खरेदी केले. समजले? चला या पुढील चॅप्टर बघा, 5 नंबरचा चॅप्टर आहे. तर संभाव्यता या चॅप्टरमध्ये, या धड्यामध्ये आपल्याला कशा टाईपचे आपल्याला क्वेश्चन येतील? तर त्यातला पहिला प्रश्न आहे बघा. पहिला क्वेश्चन आहे, एक फासा टाकल्यावर समसंख्या येण्याची शक्यता शोधा. एक फासा आहे. एक फासा म्हणजे आपण लुडो खेळतो ना, लुडो खेळतो, सापशिडी खेळतो. तो फासा जो आहे त्यावरती 6 अंक दिलेले असते, 6 पर्यंत अंक दिलेले असतात. तर असा फासा टाकल्याच्या नंतर समसंख्या येण्याची शक्यता किती आहे? तर कशा पद्धतीत सोडवायचं आहे बघा, आपण सोडूया याला. बघा सुरुवातीला या प्रयोगाचा नमुना अवकाश आपल्याला लिहायचा आहे. म्हणजेच कोणता? तर एक फासा टाकला, या प्रयोगाचा आपल्याला याचं प्रेझेंटेशन देणं गरजेचं आहे, आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. प्रयोगाचा नमुना अवकाश पुढील प्रमाणे तर आपल्याला माहिती आहे नमुना अवकाश आपण कशाने दर्शवतो? तर यस याने दर्शवत असतो आणि महिरपी कंसामध्ये आपण त्याला लिहित असतो. आता बघा, एका फास्यामध्ये किती संख्या, मी काय सांगितलं होतं? 6 संख्या असतात. म्हणजेच तर 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतात, 3, 4, 5 आणि 6 पर्यंत संख्या येऊ शकतात. ठीक आहे. आता नंबर ऑफ नमुना अवकाश यस किती आहेत? हे टोटल संख्या तर किती? 6 आहे. किती आहेत? 6. महिरपी कंसात लिहू आपण याला, 6 आहेत. आता बघा यामध्ये समसंख्या येण्याची शक्यता, समसंख्या येण्याची शक्यता कोणकोणती असू शकते? तर कोणकोणती असू शकते? आपण येणे दर्शवू महिरपी कंसामध्ये. समसंख्या येण्याची शक्यता, समसंख्याच्यात कोणकोणते आहे? तर 2 आहे, 4 आहे आणि 6 आहे. मग कोणकोणती येऊ शकते? 2 येऊ शकतात, 4 येऊ शकतात आणि 6 येऊ शकतात. ह्या 3 संख्या येऊ शकतात. म्हणजेच यावरून नंबर ऑफ आपले फासा टाकल्यानंतर किती येऊ शकतात? तर 1, 2, 3. तर 3 संख्या येऊ शकतात. आता यावरून आपल्याला संभाव्यता काढायची आहे, बरोबर आहे ना? आपल्याला शक्यता विचारली आहे त्यांनी, आता आपल्याला शक्यता काढायची. मग जर आपल्याला संभाव्यता काढायची आहे, संभाव्यता काढायची आहे, तर ती कशी काढतो आपण? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस. हे लिहिल्याच्या नंतर तुम्हाला हाफ मार्क तुमचा फिक्स झाला. याला स्किप करू नका. त्यामुळे सांगत असते की मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटपर्यंत तुम्हाला काही ना काही यातून 100% नवीन पाहायला आणि शिकायला मिळणार आहे. तर बघा नंबर ऑफ ए किती आहे? 3 आहे आणि नंबर ऑफ एस 6. आणि यांचा जर आपण भागाकार केला तर 3 × 3, 3 × 2 6, म्हणजेच 1/2 एवढी संभाव्यता कशाची आहे? तर एक फासा टाकल्यानंतर समसंख्या येण्याची शक्यता आहे. किती आहे? तर 1/2. या चॅप्टरमधील आणखी दुसरा प्रश्न कशा पद्धतीत येऊ शकतो? आणि बघा पत्त्याचा प्रश्न तुम्हाला नक्कीच येऊ शकतो. पत्त्याचा प्रश्न म्हणजेच त्यामध्ये बघा लाल आणि काळ्या कलरचे पत्ते असतात. तर अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न नक्कीच येऊ शकतो. तर हा कसा सॉल्व करायचा आहे, कशा पद्धतीत सोडवायचा आहे, पत्त्याचा एक तरी प्रश्न तुम्हाला पडेल. तर बघा कसं सॉल्व करायचं आहे. इथं काय प्रश्न विचारला आहे? 52 पत्त्याच्या संचातून एक लाल पत्ता निवडण्याची शक्यता शोधा. एक लाल पत्ता, आपल्याला माहिती आहे 52 पत्त्याच्या कॅटमध्ये 2 कलरचे पत्ते असतात, एक तर लाल आणि दुसरा असतो काळा. तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे? गृहीत धरावं लागणार आहे आणि नमुना अवकाश काढावा लागणार आहे.
मग काय गृहीत धरलं आपण? समजा 52 पत्त्याच्या कॅटमधून एक लाल पत्ता काढला आणि या प्रयोगाचा नमुना अवकाश आपण यसने दाखवू, इथं लिहूया. तर काय शक्यता असू शकते? आपल्याला माहिती आहे 52 पत्ते आहेत आणि 2च कलरचे पत्ते असतात. किती? 2 कलरचे. तर मग यामध्ये बघा आपण नमुना अवकाश लिहिणार आहेत. तर 52 आहेत म्हणल्यावर 26 पत्ते असणार आहेत ते. मग 26 लाल कलरची पत्ते असतील आणि 26 काळ्या कलरचे पत्ते असतील. बरोबर आहे की नाही? मग लाल कलरचे आणि काळ्या कलरचे 26 पत्ते असतील तर नंबर ऑफ यस यावरून किती झालंय? तर हे 26 आणि हे 26 किती आहेत? तर 52 आहेत. किती आहेत? 52. बरोबर की नाही? आता यामध्ये आपण ए बरोबर काय घेऊया? एक लाल पत्ता मिळणे. आपल्याला काय विचारले? आपल्याला विचारलेच एक लाल पत्ता विचारले. बरोबर आहे. मग आपण काय करूया? या पॉईंटचा विचार करूया. जर एक लाल पत्ता मिळायचा असेल तर आपण काय काय शक्यता येऊ शकते त्यामध्ये? मग काय शक्यता येऊ शकते बरं? आपल्याला माहिती आहे यामधील 26 पत्ते काय तर लाल आहेत. एकच शक्यता येऊ शकते ना आपल्याला. हां, याच्यात जर त्यांनी विचारलं असतं तर त्याच्यामध्ये लाल पत्ता चौकडा लाल काढा, 4 नंबरचा काढा, 4 नंबरचा येण्याची शक्यता किती आहे असं पर्टिक्युलर तुम्हाला जर विचारलं असतं तर ती शक्यता वेगळी आली असती. बरोबर आहे की नाही? पण या ठिकाणी फक्त आणि फक्त कलरचं तुम्हाला विचारलेलं आहे. आणि मग कलरचं तर आपल्याला माहिती आहे की 26 लाल पत्ते असतात आणि 26 काळे असतात. तर यामध्ये फक्त एक आणि एकच शक्यता येऊ शकते, ती म्हणजेच काय? तर 26 लाल पत्ते. 26 लाल पत्ते ही एक शक्यता येऊ शकते. मग ही शक्यता येतेच, म्हणजेच यावरून आपला नंबर ऑफ ए किती झाला आहे? तर 26च आहे ना. बरोबर आहे की नाही? किती झाला? 26. आपल्याला विचारलं आहे काय? आपल्याला संभाव्यता शक्यता विचारली आहे लाल पत्त्याची. बरोबर आहे. मग यावरून आपल्याला काय येईल? तर नंबर ऑफ ए छेदस्थानी नंबर ऑफ यस. शक्यता पी म्हणजेच पी आपण शक्यता दाखवत असतो, म्हणजे संभाव्यता दर्शवण्याचं पी यांनी दर्शवत असतो. म्हणजेच आता या ठिकाणी बघा नंबर ऑफ ए किती आहे? नंबर ऑफ ए 26 आणि नंबर ऑफ यस किती आहे? 52. बरोबर की नाही? आता याचा जर भागाकार केला तर काय येईल? 26 × 26 26 दोन्ही 52 म्हणजेच 1/2. 1/2. एक लाल पत्ता निवडण्याची शक्यता किती येते? तर 1/2 एवढी शक्यता आपल्याला मिळते. यानंतर आहे बघा चॅप्टर 6 नंबरचा सांख्यिकी, म्हणजे शेवटचा चॅप्टर आहे. आणि यामध्ये एक लक्षात ठेवा, या चॅप्टरमधला तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न पडणार म्हणजे पडणारच, 100% येणार. त्यामुळे याची प्रॅक्टिस तुम्ही नक्की करून जा. मीन काढायला तुम्हाला सांगणार आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक पहा कशा पद्धतीत आपण सोडवलेला आहे. तर या ठिकाणी काय सांगितले बघा, एका वर्गातील विद्यार्थ्यांनी दररोज अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचे वितरण खालीलप्रमाणे आहे आणि सारणी अभ्यास वेळ तुम्हाला म्हणजेच मीन काढायचा आहे. या वेळेचा आणि विद्यार्थी संख्येमधून तुम्हाला काय काढायचं आहे? मीन काढायचा आहे. तो कशा पद्धतीत काढायचा आहे? तर चला मग आपण बघूया. आपल्याला चार्ट तयार करून घ्यायचा आहे यामध्ये वारंवारिता आणि वर्गमध्य वारंवारिता याचा. चला आपण चार्ट तयार करून घेतला आहे बघा. वर्ग वेळ आपण वेळ आणि तासीचा एक कॉलम केला आहे. वर्गमध्य आपल्याला काढायचा आहे. यामध्ये वारंवारता आणि वर्गमध्य आणि त्याचा गुणाकार वारंवारतासोबत. ठीक आहे. आता या वेळ आणि तासेमध्ये आपल्याला ह्या 0 ते 2 मध्ये त्याचा वर्गमध्य किती येणार आहे? 0 ते 2 मध्ये कोणती संख्या आहे? तर किती आहे? 1. वर्गमध्य 0 ते 2 मधला वर्गमध्य किती आला? 1 आला. तसाच 2 ते 4 मधला वर्गमध्य किती येईल? 3. 4 ते 6 मधला वर्गमध्य किती येणार आहे? 5. 6 ते 8 मधला वर्गमध्य 7 आणि 8 ते 10 मधला वर्गमध्य येणार आहे 9. हे लक्षात आलं? वर्गमध्य आपण कशा पद्धतीत काढलाय. ठीक आहे. त्यानंतर वारंवारिता आपण त्याला दर्शवतो FI ने आणि वर्गमध्याला XI ने आपण दर्शवत असतो. तर आता आपल्याला वारंवारिता दिली आहे ऑलरेडी. विद्यार्थ्यांच्या संख्या दिलेत ना आपल्याला, ती वारंवारिता म्हणजे 0 ते 2 मधली किती आहे? 5. 2 ते 4 मधली 9. 4 ते 6 मधली
14 आणि 6 ते 8 मधले 8 आणि 8 ते 10 मधील 4 झाली. वारंवारिता आपल्याला मिळाली. आता बघा पुढचा पॉईंट काय तर वर्गमध्य गुणिले वारंवारिता. वर्गमध्य गुणिले वारंवारिता म्हणजे 1 गुणिले 5. 1 गुणिले 5 किती येणार आहे? 5 1 5. त्यानंतर 3 गुणिले 9. 3 गुणिले 9 किती? 27. ठीक आहे. त्यानंतर 5 गुणिले 14. 5 गुणिले 14 किती येणार? 70. त्यानंतर 7 गुणिले 8 किती येणार? तर 56. 9 गुणिले 4 किती? 36. बरोबर आहे. हे आले. आता आपल्याला वारंवारितेची टोटल करायची आहे. एकूण किती येते इथं? या ठिकाणी बघा टोटल आली आहे 40 आणि याला आपण कशाने दर्शवतो? सिग्मा एफ आय याने दर्शवतो. ठीक आहे. आता यापुढील बघा, यापुढे आपण या ठिकाणी सिग्मा एक्स आय आणि एफ आय बरोबर किती येते? याची टोटल येते 194. किती येते? 194. आता बघा आपल्याला मध्य काढायचं आहे, मीन काढायचं आहे. बरोबर आहे. मग आता मीन काढायचं आहे तर त्याचं आपल्याला सूत्र लिहिणं आहे म्हणजेच मध्य. आता हे लक्षात घ्या, मध्य आपण कशाने दर्शवतो? तर एक्स बारने आपण दर्शवत असतो. आता त्याचं सूत्र काय? मध्य मीनचं सूत्र काय तर बघा सिग्मा एक्स आय एफ आय भागिले सिग्मा एफ आय. लक्षात येते तुम्हाला? बघा मग याच्यात फक्त आपल्याला काय करायचं आहे? आता किमती काढायच्यात. सिग्मा एक्स आय आणि एफ आय किती आलेला आपला? 194 भागिले सिग्मा एफ आय किती आहे? 40. याचा भागाकार करायचा आहे. आता याचा भागाकार करत असताना बघा व्यवस्थित हा भागाकार बघा कशा पद्धतीत करते मी. तर सुरुवातीला आपण 2 ने भाग देऊया. बे बेदोनी 4 0ला 0. 2 9 18. 19 मधून 1 18 गेले, 1 राहिला म्हणजेच किती? 14. 2 7 14. बरोबर आहे. इथं 2 ने पूर्ण भाग गेला. आता पुढे लिहून घेऊ आपण 97 भागिले 20. ठीक आहे. आता 97 भागिले 20ला आपण कितीने द्यायचा? तर आपण आता काय करूया? या ठिकाणी आपण डायरेक्ट 20नेच भाग देऊया कारण की असं पण पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे. मग 20 1 20 आणि 20 चौक 80. किती? 20 चौक 80. आता 97 मधून 80 गेले, खाली किती राहिले? बघा 97 मधून 80 गेले, खाली राहिले 17. किती राहिले? 17. आता 17ला 20ने भाग जाणार आहे का? तर नाही. 17ला 20ने भाग जाणार नाही. तर आपण काय करणार आहोत? तिथं पॉईंट देणार आहोत. म्हणजे 17वर आपल्याला 0 देण्याची परमिशन आपल्याला मिळाली. म्हणजे झाले किती? 170. आता 170 झाले तर 20 8 160. किती? 20 8 160. आता 160 म्हणल्यावर 160 जर 170 मधून मायनस केले तर राहतात किती? 10. ठीक आहे. आता 10ला 20ने 10ला भाग जातोय का? नाही जाते. आणि आपली परमिशन एकदाच पॉईंट देण्याची आहे. आपण 0 प्रत्येक वेळेला वाढवू शकतो. मग आता या ठिकाणी किती तयार झाले? 100 तयार झाले. म्हणजेच 20 5 100 या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजेच आपल्याला मीन मिळालेला आहे, वेळ मिळालेली, तास मिळालेला आहे 4.85 तास. कळतंय तुम्हाला? आलंय लक्षात तुमच्या? समजलंय? चला याच चॅप्टरमध्ये दुसऱ्या प्रकारचा प्रश्न कसा पडू शकतो? तर बघा यामध्ये आयतालेख सुद्धा पर्याय आहे, आयतालेखसुद्धा आहे. यामध्ये तुम्हाला आयतालेखवर सुद्धा प्रश्न पडतो म्हणजे पडतो. आणि हा आहे शेवटचा पॉईंट 6व्या चॅप्टरमधला. आणि तर यामध्ये हा प्रश्न म्हणजेच कोणता? IMP प्रश्न आहे बघा हा. तर हा आहे वृत्तालेख. वृत्तालेखवर तुम्हाला 100% प्रश्न पडणार म्हणजे पडणारच आहे. त्यामुळे हा काळजीपूर्वक पहा कशा पद्धतीत प्रश्न आहे आणि अशा प्रकारच्या प्रश्नाचे नक्कीच तुम्ही काय करा? सराव करा. काय सांगितले बघा या ठिकाणी? एका आरोग्य शिबिरात 240 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यांचे वयोगट खालीलप्रमाणे आहेत. दिलेल्या माहितीवरून आपल्याला काय काढायचं आहे? वृत्तालेख तयार करायचा आहे. आता माहिती काय दिली आपल्याला? वयोगट वर्षाचा दिलेला आहे आणि व्यक्तींची संख्या दिलेली आहे. वयोगट आहे 10 ते 20 वर्षामधील किती संख्या व्यक्तींची? 60 आहे.
त्यानंतर 20 ते 30 वयाची वयोगट असणारे व्यक्ती 90 आहेत. 30 ते 40मधील 50 आहेत आणि 40 ते 50मधील 40 व्यक्ती आहेत. तर यावरून आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला वृत्तालेखासाठी आपल्याला याची माहिती काढायची आहे. आपल्याला त्यांचे काय करायचे, तर केंद्रीय कोनाचे माप काढायचे आहेत. आपल्याला काय करायचे, केंद्रीय कोनाचे माप काढायचे. ते कशा पद्धतीत काढायचे चला पाहूया. चला अशा पद्धतीत आपल्याला सोडवायचं आहे. सुरुवातीला आपल्याला कोणाचे माप काढून घ्यावं लागेल, त्यानंतरच आपल्याला वृत्तालेख काढावा लागेल. ठीक आहे, आणि काढता पण येईल. आता बघा, वयोगट वर्ष दिलेले आहेत आपल्याला, गणितामध्येच दिलेत. 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 आणि 40 ते 50. आता व्यक्तींची संख्या आपल्याला दिलेली आहे इथं पण, म्हणजेच किती आहे बघा, 60 आहे. नंतरच्या ह्याच्यात 90, 50 आणि 40. आता या ठिकाणी बघा, आपल्याला केंद्रापासूनचे त्यांचे माप काढायचे आहेत. ह्या संख्यांचे, ह्या वयोगटातील व्यक्तींचे, ह्या वयोगटातील व्यक्तींचे. आता ती कशी काढायची बरं, मग आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा किती, या ठिकाणी बघा गणितामध्ये काय दिलं, तर एका आरोग्य शिबिरामध्ये किती 240 एकूण लोक आहेत, किती 240, आणि ह्या 240मध्येच हे सर्व व्यक्ती येतात. आता या ठिकाणी आपल्याला काढत असताना कसं काढायचं आहे मग, तर एकूण म्हणजे एकूण 240 आहे आणि त्यामध्ये 10 ते 20 वयोगटातील व्यक्ती किती आहेत, तर 60 आहेत. 10 ते 20 वयोगटातील व्यक्ती किती 60 आणि एकूण किती आहेत, तर 240. आणि आपल्याला वृत्तालेख काढायचा किंवा कितीपैकी काढायचे, आपल्याला पूर्ण वर्तुळ कितीचा असतो, तर 360 यांचा असतो. म्हणजे आपल्याला आता हे सोडून घ्यायचं आहे. हे सोडून घेतलं की आपल्याला प्रॉपरली 10 ते 20 वयोगटातील व्यक्तींचा आपल्याला एक कोणाचे माप मिळून जाते. तर या ठिकाणी आपण जर याला सोडून घेतलं तर 0 0 इथे करतो आणि 12 दुनी 24 आणि 12 36. ठीक आहे, हे दोन केलं. त्यानंतर 2 बेत्रिक 6 आणि 0ला 0 आणि या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा, कारण की इकडं रिमेनिंग पार्ट कुठलाच काही राहिलेला नाही आहे. आणि 30 त्रिक 90 किती येतात इथं 90. तर 10 ते 20 वयोगटातील व्यक्तींचा कितीचा येतोय कोण, तर 90 अंशाचा येतो आहे. तसंच आपल्याला पुढचं पण काढायचं आहे. पुढचं पण त्याच प्रमाणामध्ये 240 पैकी किती आहेत, तर 90 आहेत, भागिले 240 टोटल व्यक्तींची संख्या गुणिले 360. मग सेम आहे, 0 0 कटलं, 12 दुनी 24, 12 त्रिक 36 आणि 90 त्रिक किती येत आहेत, 135. किती 135 अंशाचा येतोय 20 ते 30 वयोगटातील व्यक्तींचा. त्यानंतर पुढचा काढायचा आहे आपल्याला, म्हणजेच 50 भागिले टोटल व्यक्तिसंख्या 240 गुणिले 360. 0 0 कटलं, 12 दुनी 24, 12 त्रिक 36 आणि 50 त्रिक किती येत आहेत, सॉरी हे काढायचं राहिलं आपलं आणखी, इथं पण तसंच राहिलं आहे. 2 आणि 2 त्रिक 2 चोक 8 आणि इथं 2 पंचे 10 म्हणजे 45 त्रिक 135 होत आहे. हे सॉरी बाय मिस्टेकली झालं माझ्याकडून. आता या ठिकाणी सुद्धा तसंच 2 आणि 2 दुनी 4, 1 उरला आणि 2 पंचे 10 आणि 25 त्रिक किती येत आहेत इथं 75. किती येतात 75 अंश. तसंच सेम या ठिकाणी बघा, टोटल आहे टोटल 240 पैकी 40 आणि हे तर टोटल 240 गुणिले 360. मग 0 0 कटला, 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 2 दुनी 4, 0ला 0, 20 त्रिक 60. किती आले 60 अंश. मग इथे आपल्याला प्रत्येकी कोणाचे माप आलेले आहेत आणि आता खूप सोप्या पद्धतीत आपण काय काढू शकतो, वृत्तालेख काढू शकतो. आपल्याला सगळं माहिती आहे, म्हणजेच 10 ते 20 मधील 90 आहे, 20 ते 30 मधील 135, 30 ते 40 मधील 75 आणि 40 ते 50 मधील 60. म्हणजेच ही आपल्याला कशात काढायचं आहे, 360 वृत्तालेख म्हणजे वर्तुळामध्ये आपल्याला हा वृत्तालेख काढायचा आहे. बघा या ठिकाणी मी वर्तुळ काढून घेतले 360. त्यामध्येच मग आपण एक एक करून घेऊया. म्हणजेच जर पहिला जर काढला 10 ते 20, या ठिकाणी बघा 10 ते 20
किती आहे 90 अंश आहे. 90 अंश जर काढला तर बघा तुम्ही प्रॉपरली माप घेऊन काढा. बघा 90 अंश हा आहे आणि हा किती आहे तर मग 10 ते 20. 10 ते 20 वयोगटातील व्यक्ती असं प्रॉपर व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर बघा 2 नंबरचा आहे 135. किती आहे 135. तर 135 हा आहे 135 अंश आणि हा कोणता आहे तर 20 ते 30 वयोगटातील व्यक्ती. ठीक आहे. त्यानंतरचा आहे 75. किती आहे 75. 75 आहे म्हटल्यावर हा आहे 75. ठीक आहे 75 अंश आणि हा आहे 30 ते 40 गटातील व्यक्ती. ठीक आहे. आणि शेवटचा आहे तर 60 अंश. हा आहे 60 अंश आणि हा आहे 40 ते 50. 40 ते 50 वयोगटातील व्यक्ती. आलंय तुमच्या लक्षात. अशा पद्धतीत तुम्हाला काय काढायचं आहे तर वृत्तालेख काढायचा आहे. बघा व्यवस्थित कशा पद्धतीत काढलेला आहे. तुम्हाला प्रॉपरली माप घेऊन काढायचा आहे. म्हणजेच तुम्हाला अगोदर काय करायचे तर त्या कोणाचे माप वयोगटातील व्यक्तींचे आणि वयोगटातील वर्षांचे आणि व्यक्तींचे काढायचे आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्यांचे काय काढायचं आहे वृत्तालेख काढायचा आहे. अशा पद्धतीत काढायचा आहे. आले लक्षात. आता याची टोटल आपण केली तर काय येते 360 अंश एवढी येत आहे. आले लक्षात. तर समजला तुम्हाला हा क्वेश्चन 100% तुम्हाला येतो म्हणजे येतो. परीक्षेमध्ये वृत्तालेख काढण्यासाठी 4 किंवा 5 मार्काला तुम्हाला हा प्रश्न येतोच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण 10वी गणित या विषयासाठी सर्वात महत्त्वाचे प्रश्न बोर्ड परीक्षेसाठी आपण पाहिलेले आहेत आणि या सर्व प्रश्नांचे तुम्ही नीट व्यवस्थित सराव करा आणि अशाच प्रकारचे हे जे मी प्रश्न दिलेले आहेत हे सर्व तुम्हाला खूप उपयोगी पडतील आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेत नक्कीच पाहायला मिळतील. व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला तर नक्कीच एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच इम्पॉर्टंट प्रश्नासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मात्र तुमच्या 10वी परीक्षेत तुम्हाला किती मार्क्स मिळावेत, किती मार्क्सचं टार्गेट तुमचं आहे हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर चला मग धन्यवाद. थँक्यू.